आमदार प्रशांत ठाकूरजींनी हा कार्यक्रम घेतला तर तेही अधिक सांगू शकतील, कारण आम्ही दोघंही मिळून शेवटी दोघांचं ध्येय एकच आहे, सरकारचं ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवणं. यासाठी आमदार म्हणून जे काही करावं लागेल ते ताकदीनं करणं, तेही तेच करतायत, मी तेच करतोय. त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे ते अजून चांगलं करू शकतील. मी नव्याने आमदार झालोय, माझा चांगला प्रयत्न आहे म्हणून मी करतोय. दोघं मिळून जे काही चांगलं करता येईल ते करणार. महानगरपालिकेमध्ये सीट किती उभे करणार? 78 सीट करणार भारतीय जनता पार्टी मिळून, दोघंही मिळून करणार. युती सुद्धा, महायुती सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे युती होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक आहोत. आता तरी आमची मानसिकता युतीची आहे. अगदीच काही त्यात कुठल्या विषयात काही फाटाफूट झाली जशी मागच्या वेळेला झाली तसं होऊ नये ही भावना आहे. युती व्हावी ही भूमिका आहे. त्यामुळे त्या विषयात सकारात्मक आम्ही पुढे चाललोय आणि त्यामुळे मेरिट बेसिसवरती, शेवटी निवडणुका भावनेवरती होत नाही. कोणीतरी विक्रांत पाटीलनी काहीतरी सांगायचं, कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांनी काहीतरी सांगायचं, भावनेवरती विषय होत नाही. एखाद्या प्रभागामध्ये मेरिट काय, निवडून यायचं त्याचं एलिजिबिलिटी काय, ते जिथे जिथे असेल तिथे भारतीय जनता पार्टीचे चांगले कार्यकर्ते, नेते नाही चांगले कार्यकर्ते या सीट्स लढतील आणि पनवेल महापालिकेमध्ये आपल्याला या पुढच्या बॉडीमध्ये चांगले कार्यकर्ते नगरसेवक म्हणून गेलेले दिसतील. महेश बालदी साहेब होते, तुम्ही दोन्ही नव्हते. नाही, पक्षाची एक रचना आहे आणि त्यानुसार प्रत्येक ठिकाणी ही रचना केली गेलेली आहे आणि त्यामध्ये प्रभारी म्हणून पनवेलमध्ये महेश बालदीजींना त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली. मला नवी मुंबईमध्ये प्रभारी केलेलं आहे, त्यामुळे नवी मुंबईच्या मुलाखती आणि या सगळ्या विषयामध्ये मी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पक्षाच्या रचनेमध्ये 29 महापालिकेच्या निवडणुका राज्यात आहेत, त्यामुळे 29 ठिकाणी प्रभारी आणि निवडणूक प्रमुख ही रचना त्या ठिकाणी असणार आहे. राज्याच्या या निवडणुकीच्या समन्वय समितीमध्ये पूर्णपणे समन्वयक म्हणून माझी त्या ठिकाणी जबाबदारी माझ्यावर आहेच. त्या व्यतिरिक्त स्थानिक ठिकाणी सुद्धा मला नवी मुंबईची जबाबदारी आहे, महेश बालदीजींना इथली जबाबदारी आहे. त्यामुळे ती प्रक्रिया आहे, त्यानुसार होतंय. पण पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये चर्चा करून हे सगळे विषय पुढे जात असतात.